आधीचा प्रवास तर आपण पहिल्या पार्टमध्ये बघितला. या पार्टमधला प्रवास आपला भेळ खाण्यापासून स्टार्ट झाला. तसेच आपण पहिल्या पार्टमध्ये चिरलेल्या कैऱ्या या पार्टमध्ये सगळ्या फस्त करून टाकल्या. त्या कैरीची कोळी असलेला भाग मी चोरलेला होता आणि गपचूप एका कोपऱ्यात जाऊन मी खाऊन टाकला. तसेच कैरी हा सगळ्यांच्या आवडतीचा विषय असल्यामुळे सगळ्यांनी 4-4, 5-5 हातामध्ये घेतले होते. सगळा खाऊचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिथून पुढे निघालो कावड यात्रा आणि महादेवाच्या दर्शनासाठी. आम्ही जात असताना थोडेसे पावसाचे वातावरण होते, पण पाऊस पडेल असा डाऊट नव्हता. आपल्याला इथे या मंदिरामध्ये जायचे आहे. कावड यात्रा म्हणजे सासनकाठीचाच प्रकार असतो, पण सासनकाठी असे म्हणता येणार नाही. त्या काठीला खालच्या भागामध्ये 2 रांजण किंवा 1 रांजण असते आणि त्या रांजणामध्ये आपापल्या गावामधून लोक पाणी आणतात आणि ते पाणी इथे शिंगणापूर मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगावर वाहिले जाते. पाणी शिवलिंगावर वाहणे म्हणजे धार पडणे असे म्हणतात आणि इथे धार पडल्यानंतरच सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये यात्रा सुरू होतात. धार पडण्यासाठी पहिला मान हा तेल्याभुत्याच्या कावडीचा असतो आणि जेवढ्या कावडी इथे येतात तेवढ्या सगळ्या कावड या अवघड घाटातून चढतात. अवघड असलेला घाट म्हणजे त्याला नाव आहे मुंगी घाट. तसेच मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर डोंगराचा जो दुसरा भाग आहे त्याला हत्तीसोंड असे म्हणतात आणि तिथून उतरावे लागते. हे काका इथं खूप पुण्याचे काम करत होते आणि सर्वांना इथल्या भक्तजनांना पाणी वाटप करत होते. आम्ही गाडीपासून इथपर्यंत चालत आल्यामुळे थोडंसं थकलो होतो, त्याच्यामुळे पाणी पिऊन पुन्हा एकदा सुरुवात केली आपला हा डोंगर चढायला. तर हा एवढा मोठा डोंगर आपल्याला चढायचा होता. तसेच तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आज मी शेअर करू इच्छितो, ते म्हणजे जेवढे जागृत महादेवाचे मंदिर आहे तर तिथपर्यंत किंवा पोहोचण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने डोंगर चढून किंवा काहीतरी कष्ट करून तुम्हाला दर्शन मिळते. कारण देव हा सहजासहजी भेटत नाही आणि देव हा कोणाला कळलाच नाही. भरपूर लोक असे आहेत की त्यांना अनुभव आल्याशिवाय ते देवच मानणार नाहीत आणि काहींना अनुभव येऊन सुद्धा देव मानत नाहीत. मी खूप वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 15 वर्षानंतर मी या यात्रेला आलो आहे आणि नेमका पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे. याआधी कधीही शिंगणापूर कावड यात्रेच्या वेळी अजिबात पाऊस पडलेला नव्हता आणि ही पहिलीच वेळ आहे ज्यावेळी कावड यात्रेमध्ये पावसाचा वर्षाव झालेला आहे. आणि या कारणामुळेच मी माझा मोबाईल एका कॅरी बॅग मध्ये गुंडाळून खिशामध्ये ठेवून दिला. आता पाऊस थांबल्यावरच पुढचा पार्ट बघूया. फॉलो मी.